हे वेगळंच काय? मी करतो इथून सेटिंग तेवढं. हा, झाले बऱ्यापैकी तुमचं चेंज झालंय. त्याच्यामध्ये डॉट डॉट वगैरे आहे, म्हणजे आता हे पाठीमागचं जे बॅकग्राऊंड आलंय तुमचं सर, त्याच्यामध्ये वेगवेगळे हे आले, म्हणजे त्यामधले इमेजेस आलेत. म्हणजे ते ब्लर म्हणून पण येतं बघ, डॉट डॉट आहे त्याच्यामध्ये, ब्लर ते होऊ शकतं. पण नाही दिसत आहे सर मला. ओके, असू दे. काय आता हे पण ओके, काय अडचण नाही सर, काय प्रॉब्लेम नाही. तर मध्ये बघतो एक फिल्टर मध्ये नको सर, हे याच्यात वेळ जायचा. नाही नाही, नको नको, ठीक आहे ठीक आहे सर. मग हे बदलू का माझं बॅकग्राऊंड पाठीमागचं? असू दे सर, काय प्रॉब्लेम नाही, छान आहे. सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आपण आज जो आपला पेपर आहे, संशोधन पद्धती जो पेपर आहे, त्या पेपरविषयी मार्गदर्शन करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाचे राज्यशास्त्र अधिविभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सुखदेव उंद्रे सर या ठिकाणी आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आहेत. त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. सरांचा थोडक्यात परिचय मी या ठिकाणी करून देतो. ते मुख्यतः आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक आहेत. जवळजवळ सरांचा 16 वर्ष अध्यापनाचा अनुभव आहे सरांचा. त्याचबरोबर सरांचे जे एकूणच म्हणजे सर जे आहेत, MA, MPhil, PhD, सरांना या पदव्या प्राप्त आहेत. यामध्ये 2014 मध्ये सरांनी सरांचं PhDचं संशोधन पूर्ण झाले. त्यांचा संशोधनाचा विषय होता नेपाळ व भारताच्या राजकीय व्यवस्थेसंदर्भात आलेले स्थित्यंतराचं एक तौलनिक अध्ययन व त्याचा भारतीय विदेश नीतीवरील परिणाम, एक विश्लेषणात्मक अभ्यास. 1990 ते 2010 पर्यंत या सर्व कालखंडाचा सरांनी अभ्यास केलेला आहे. म्हणूनच सर सातत्यानं दिव्य मराठीमध्ये सदर त्यांचं येतं आंतरराष्ट्रीय घडामोडीविषयी. या ठिकाणी मी सरांचं दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या माध्यमातून सरांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की दूरशिक्षण केंद्राच्या विद्यार्थ्यांना त्यांनी संशोधन पद्धतीविषयी मार्गदर्शन करावं. धन्यवाद सर. धन्यवाद सचिन सर. मला ही संधी आपण उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या बरोबरीनं चांगला टॉक करता येईल. ह्या पूर्ण रिसर्च मेथडॉलॉजी हा जो संशोधन पद्धतीचा पेपर आहे, मला वाटतं ह्या पूर्ण पेपर विषयीची आयडिया आपली सर्व क्लिअर करायची आहे. बरोबर सचिन सर? हो सर, हो. येस सर, ओके. थँक्यू व्हेरी मच. सर्व विद्यार्थ्यांना गुड आफ्टरनून. दुपारची वेळ झालेली आहे, त्यामुळे होऊ शकते आपल्या मधल्या अनेकांना पठारावस्था आलेली असू शकते, पण आपण फार बोर होणार याची काळजी घेतली. ओव्हरऑल जो आपला रिसर्च मेथॉडॉलॉजी संशोधन पद्धतीचा पेपर आहे, याचं एक सर्वांगाने आकलन आपण करून देण्याचा प्रयत्न. आपल्याला माहिती आहे, आपण सुरुवातीपासूनच सुरुवात करूया. सुरुवातीपासून इन सेन्स की आपल्याकडे त्या पेपरचा सिलेबस असणार आहे आणि तो सिलेबस अनेकदा आपण वाचत नाही. मला वाटतं आता पेपर तुमच्या जवळ आलेले आहेत आणि त्या पेपरच्या दृष्टिकोनातून तुमची सगळ्यांची तयारी झाली पाहिजे, हा देखील आपल्या सरांचा उद्देश आहे हे लेक्चर या ठिकाणी ऑर्गनाईज करण्याच्या पाठीमागचा. तर मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की पेपरच्या दृष्टिकोनातून तर आपण संशोधन पद्धतीकडे बघतो पाहिजे, कारण आपल्याला लिहायचं आहे, आपल्याला मार्क्स मिळवायचे विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये आणि त्या मार्क्सने आपल्याला पास व्हायचं. पण त्याचबरोबर मी तुम्हाला असं पण सजेस्ट करेन की हा संशोधन पद्धती विषयाला आपण थोडं गांभीर्याने पण घेतलं पाहिजे. आपण त्याच्या पलीकडे जाऊ, जे परीक्षेच्या पलीकडे जाऊन थोडा पेपर आपण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे तो दोन्ही पद्धतीनं तुम्हाला हे सगळं समजून सांगण्याचा प्रयत्न. तुम्ही सिलेबस वाचला असेल असं गृहीत धरून, नसेल वाचला तरीही आपण पुन्हा एकदा त्याची शॉर्टली उजळणी करूया. बरेचदा आपण सिलेबस कडे बघत नाही.
जो पेपर आहे संशोधन पद्धतीचा जो आहे पेपर आपले आलेले आहेत त्यामध्ये कुठेतरी नोट्स असेल कुठेतरी काही मटेरियल असेल रीडिंग मटेरियल आहे त्या मर्यादित राहून आपण तो वाचत असतो आणि पेपर लिहित असतो. मला असं वाटतंय की आपण ह्या पेपरला जर या सिलेबसला जर आपण समजून घेतलं तर याचे दोन फायदे आहेत. एक फायदा तर आपल्याला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळणार आहे त्याच्यापैकी आपण खूप कॉन्फिडंट असणार आहोत आणि सेकंड थिंग की आपल्याला सोशल सायन्सेस मध्ये पॉलिटिकल सायन्स मध्ये फ्युचर मध्ये संशोधन करायचं आहे पीएचडी करायचं इतर काही संशोधन करायचं आहे किंवा एक संशोधन दृष्टी आपली विकसित झाली पाहिजे या दृष्टीप्रमाणे देखील आपण आपल्या पेपरचं टायटल संशोधन पद्धती म्हणजे रिसर्च टेक्नॉलॉजी याचं थिअरॉटिकल नेचर आपल्याला माहित आहे 19 आणि 20 मध्ये डिवाइड झालं आहे. तुला मेलवर एक ओटीपी आलाय बघ. मेलवर ओटीपी आलाय बघ. हो आज मेलवर ओटीपी आलाय हो. मेलवर ओटीपी आलाय. हॅलो हो मेलवर ओटीपी आलाय. हा एक मिनिट 79 ठीक आहे ठीक आहे. हो हे होऊ शकतं हो 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 काही तुला प्रवेश व्हायचा हे काय ना रिपोर्ट होय सॉफ्ट कॉपी तुम्ही
तू घरात आहे नाही मोठं पण आहे ना घरात. हा? गॅस मिळाला का? पेमेंट केलं का? पेमेंट केलं, पैसे दिलं. हो बा. हॅलो. तसं नसतं. हम्म? हो हो त्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या तुम्ही. मी घेऊन किंवा सेंटरवर जाऊन हा. हम्म.
काय झालं? मार्कशीट पाहिजे होतं. रजिस्ट्रेशन मार्कशीट दिली नाही. आणि मग लास्ट देत वाटतं. तर इकडे दे. हा. जेवणानंतर कोणाला? भारी शिकून लागला. हा? भारी शिकून लागला. काय? क्लास येतात. हा. बरोबर आहे ना? हो. ठीक आहे. विष्णू आहे ना? नाही. क्लास माझं? हा. नाही. हा? तुमच्या विचारलं का? नाही मला तेवढं जाऊ. कधी? हा आता काय बोलू? बरं नाही करत. तुम्ही शिकला होता तो कुठला? तुम्ही बोलले नाही. काय काय किती? काही पण शिकले नाही. ती कुठे गेली? घरात जाऊन होय. बघितलं लोक शेअर करतात. एका शेअर करतात. एक दोन वर्ष नाही नाही. बेसिक जोपर्यंत अचानक केला काय नाही. हळूहळू मी सिंगल काय सिंगल clearly mind also policy wrong. म्हणजे सांगतो म्हणजे महिलाच असते म्हणजे काय माणसाला बरं मानसिक होय मी म्हणतो मुलगा म्हणजे मुलगा ऍडमिशनचा भाग घ्यायचंय. पुढचंच काय ते बोलवा सांगते तेवढं काय हे स्वतः ऐकलं पाहिजे स्वतः लाईव्ह ऐकले ते काम करा माझं काम करा
ते पवार सरकार काय त्यांना घेतलेलं देतो ना यानुसार तुम्ही करून काय म्हणजे असं तेवढा तरी पाठवतो तुम्हाला पाठवतो नाही ते रिपोर्ट तर द्यायलाच आहे आणि त्याचं ते हे पण नाही मला सतत म्हणजे केलं रिपोर्ट पण द्यायचा बरं का हा कार्यशाळा घेण्यात आलेली काय नाही आता पण सहकारण आपण घेतली ती कधी घेतली मी तुम्ही एखादं तर तुम्हाला तो जाणवलं की बाबा पैसे त्याशिवाय करताय आणि त्याच्यामध्ये तू बनवतोय आणि हे काम होत ट्रान्सपरन्सी आहे असं तुम्हाला वाटलं आणि तो विषय तर इकडे बघणार आहे प्रॉब्लेम समस्या असतो तुम्हाला तो वाटला म्हणजे असं काही म्हणजे त्याला आपण विस्कळीतपणाने तुम्ही संशोधन करू शकता तर तुम्ही असं एक तुम्हाला डिफाईन करा की प्रशासनामध्ये भ्रष्टाचार किंवा किंवा ड्युरेशन वगैरे काहीतरी तुम्हाला फॉर्मेशन ऑफ द प्रॉब्लेम मग तुम्ही एखादा विषय तुम्हाला समजतोय एक त्याला बघू आपण गृहीतकृत म्हणजे तुम्ही ज्या विषयावर संशोधन करता आणि ते त्याच्यासाठी तुम्ही अपेक्षित धरलेलं होतं म्हणजे सपोज आता तुम्हाला 2-3 महिने एखादं सर्टिफिकेट द्यायला लागते आणि म्हणून तुम्हाला डिले होतोय ही तुम्हाला समस्या वाटते तुम्हाला संशोधन करायचं हे डिले का होतोय आणि मग त्याच्यासाठी तुमचं जे आंदोलन आहे तुमचं अंडरस्टँडिंग आहे तुमचे जे आतापर्यंत आलेले जे अनुभव आहे त्यावर आधारित तुम्हाला असं वाटलेलं आहे की सर्टिफिकेटचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा म्हणून तुम्हाला काही सर्टिफिकेट्स बनवायचे असेल काहीतरी तुम्ही अपेक्षित करतो प्रशासनामध्ये भ्रष्टाचार आहे म्हणजे एक अशा पद्धतीचं ठोस विधान की जे तुम्हाला अपेक्षित आहे अपेक्षित उत्तर तुम्हाला तुमच्या संशोधनाची दिशा निश्चित करण्याच्यासाठी हे जे उत्तर आहे ते तुम्हाला एक दिशादर्शकाचं काम करत असतं आफ्टर द रिसर्च तुम्ही जेव्हा संशोधन करता तेव्हा कदाचित हे तुम्ही गृहीतक जो फिक्स केलेलं की भ्रष्टाचार आहे म्हणून उशीर होतो हे जर आपण म्हणतो की जर गृहीतक आहे तर संशोधनाच्या नंतर तुम्हाला कदाचित ते चुकीचं पण ठरेल कदाचित नाही भ्रष्टाचार नसेल पण दप्तर देण्यात नाही मुळे उशीर होत असेल ते पण तुमचं हायपोथेसिस आहे चुकीचं पण ठरू शकतो म्हणजे तुम्ही संशोधना आणतो ते पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ते ठरत आहे ते ठरत किंवा खोटं ठरत पण तुम्हाला तुमच्या संशोधनाची दिशा निश्चित करण्याच्यासाठी अतिशय असली हे जाणं असतो तिसरं रिसर्च डिझाईन आणि डेटा कलेक्शन मग यासाठी तुम्हाला एक संशोधनाचा तुमचा आराखडा तयार करावा लागणार आहे
आणि डेटा हे सगळ्यात महत्वाचं. याच्यामध्ये साधारणपणे तथ्य संकलनाच्या दोन पद्धतीने तुम्ही तथ्य संकलन करू शकता. तथ्य मीन्स तुमचे फॅक्ट्स आहेत, म्हणजे तुम्हाला ज्या विषयावरती संशोधन करायचं तर त्या बाबतीतली माहिती तुम्हाला कलेक्ट करायची, जे तुम्ही दोन पद्धतीने तुम्ही संकलित करू शकता. त्याच्यामध्ये तुमचे प्रायमरी सोर्सेस आणि तुमचे सेकंडरी. प्रायमरी सोर्सेस म्हणजे तुमच्या विषयाला थेट जे संबंधित आहे, तुमचं युनिक जे फॅक्टर्स जे तुमच्या संशोधनाला थेट संबंधित आहे. म्हणजे सपोज आता हेच तुमच्या संबंधात विषय घेतो, त्याच्यामध्ये आपण हे बोलतो की तुम्ही सपोज ऍडमिनिस्ट्रेशन मधल्या महत्वाच्या पदांवरच्या मुद्द्यांचं इंटरव्ह्यूज केले, दॅट कॉल्ड इन द प्रायमरी सोर्स ऑफ डेटा कलेक्शन. तो डेटा तुम्ही त्याच पद्धतीने कलेक्ट करतो. त्याच्यासाठी तुम्ही क्वेश्चनर आणू शकता, तुम्ही शेड्यूल्स तयार करून अनुसूची, प्रश्नोत्तराच्या माध्यमातून प्रश्नसूची, अनुसूची आणि तुम्ही इंटरव्ह्यूज म्हणजे त्याला मुलाखत या माध्यमातून तुम्ही प्रायमरी स्वरूपाचा डेटा कलेक्ट करू शकता. प्रायमरी स्वरूपाच्या डेटामध्ये तुमच्या बायोग्राफीज पण होतात, जे आजपर्यंत असतो, किंवा थेट त्या विषयाशी संबंधित असणारा एखादा गव्हर्नमेंटचा अहवाल असो किंवा ठीक आहे, संबंधित व्यक्ती त्याच्यामध्ये उद्देश आहे, इन्व्हॉल्ड आहे, तो फर्स्ट हँड जी प्रायमरी सोर्स आहेत त्या माध्यमातून तुम्ही डेटा कलेक्ट करू शकता. आणि सेकंडरी सोर्स ऑफ डेटा कलेक्शन, त्याला सेकंडरी सोर्सेस आपण म्हणतो. माहिती संकलनाच्या ज्या पद्धती आहेत, डेटा संकलित करण्याच्या ज्या पद्धती आहेत, त्याच्यामध्ये कोणाची चिमणी असेल किंवा कोणी इतर लोकांनी इंटरप्रिट केलेली पुस्तकं असतील, दुसऱ्या एखाद्याच्या अनुभवाविषयी तिसऱ्याने दिलेलं एखादं उत्तर असेल, सो सेकंडरी. तर हे सगळं त्या सेकंडरी. त्याच्यानंतर इकडचे युनिट आहे त्याच्यामध्ये रिसर्च मेथड्स. आता काय करायला लागला ते शिंदे मामाला येऊ दे, शिंदे मामाला बोलवून करा ते काय करायचं. काय संशोधन करू शकतात आणि जे टूल्स आहेत, जे गेम्स आहेत, जे डेटा कलेक्शन त्याच्या टेक्निक्स आहेत, त्याचा अवलंब करताना तुम्ही कुठल्या मेथड्सचा मग त्याच्यामध्ये फील्ड स्टडी आहे. समजा मोठ्या प्रमाणामध्ये समाजाशी रिलेटेड तुमचा विषय आहे, तर तुम्हाला ते फील्डवरती जाऊन अनुसूचीच्या माध्यमातून, सर्वेच्या माध्यमातून तुम्हाला तो डेटा कलेक्ट करावा लागेल, त्याला भेटावं लागेल किंवा त्या विशेष करावा लागेल. सो दॅट कॉल्ड इज द फील्ड स्टडी. द सेकंड वन सॅम्पलिंग मेथड्स अँड केस स्टडी मेथड्स. काही प्रचंड मोठा सॅम्पलिंग नमुना आहे, म्हणजे तुम्ही रॅन्डम सॅम्पलिंग, अनेक सॅम्पलिंगच्या मेथड्स आहेत. तुम्ही साधारणपणे तुमच्या विषयाचा आवाका बघून, तुमच्या विषयाची गरज बघून आणि एक त्या विषयाचा सायंटिफिक टेम्पर लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या नमुन्या पद्धतीतून त्याचा अवलंब करू शकता. सपोज तुम्ही रॅन्डम सॅम्पलिंग घेऊन पण त्याला इन्व्हेस्टिगेट करू शकता आणि तुम्ही पर्टिक्युलर केस म्हणजे समजा भ्रष्टाचाराचा विषय घेतला तर तुम्ही पर्टिक्युलर अधिकारांचा स्टडी करू शकता. फॉर एक्झाम्पल जे कोणी बाहेर त्या तुम्ही घेतलेल्या विषयाचे जे कोणी उच्च पदस्थ आहेत त्याच्या केस स्टडीज म्हणतात. तुम्ही केस स्टडीज बेस्ट ते तुम्ही काही मोजक्या लोकांची इंटरव्ह्यूज केली किंवा त्याच केसेसला समोर ठेवून तुम्ही स्टडी केला किंवा त्याला तुम्ही इन्व्हेस्टिगेशन केली. आणि थर्ड ऑब्झर्वेशन ऑब्झर्व. बऱ्याच गोष्टी तुम्हाला ऑब्झर्वेशनच्या माध्यमातून ते मिळवता येतं. बरेचदा संशोधकाला समाजामध्ये मुलाखत घेण्यातूनच खरी उत्तरं मिळतील असं नाही, प्रश्नसूचीच्या माध्यमातून खरी उत्तरं मिळतील असं नाही, तर संशोधकाला बरेचदा ऑब्झर्व करावं लागतं की लोकांचं बिहेवियर कसं आहे. एखादा ऍडमिनिस्ट्रेटर तुम्हाला म्हणत असेल तुम्ही भ्रष्टाचार करत नाही, मी 10,000 घेऊन एखादं काम करणार नाही, करत नसतो, तर हे झालं मुलाखत घेतो. पण तुम्ही जर चांगले ऑब्झर्वर असाल, संशोधकांनी जर तो घेतला आणि त्याला जर सस्पेक्ट असेल आणि तो बरोबर इनली ऑब्झर्व करत असेल तर एखाद वेळी त्याला तो पैसे देताना ऑब्झर्व करू शकतो, त्याच्या लँग्वेज मधलं, त्याच्या बिहेवियर मधलं, हे पण ऑब्झर्वेशन
chapter. And the fourth one is that I call explain it very well. तर मुलाखतीच्या माध्यमातून देखील आपण त्याच्या मेथड्स आहेत. So आणि जे फोर्थ मॉड्यूल आहे तुमचं ते फोर्थ मॉड्यूल आहे रिसर्च रिपोर्ट रायटिंग. ते जे रिसर्च रिपोर्ट रायटिंग आहे सचिन सर आहात तुम्ही? हा आहे सर. ओके हा आहे सर आहे. बोला सर. मग 5 मध्ये संपवतो ठीक आहे. हो हो तर ते टायमिंग हो हो हो. पुढील फोर्थ जे आहे जो चौथा घटक आहे तो आहे रिसर्च रिपोर्ट रायटिंग. हा देखील अतिशय महत्वाचा संख्येपणाचा भाग आहे आणि एक्झाम मध्ये अटेम्प्ट करताना देखील तुम्हाला या पद्धतीने तो समजून घ्यायचा. रिसर्च रिपोर्ट रायटिंग, रिसर्च पेपर रायटिंग आणि याच्यामध्ये रेफरन्सेस ॲलेक्शन्स अशा स्वरूपाचे दिलेले. संशोधन जेव्हा तुमचं शेवटच्या टप्प्यात होतं तेव्हा तुम्ही एक त्याला तुम्ही अहवाल लेखन करणार. हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे आणि दुसरा महत्वाचा भाग आहे की जे तुम्ही आता लिहायला पाहिजे खरं पेपर रायटिंग केलं पाहिजे, रिसर्च पेपर्स रायटिंग केलं पाहिजे. त्याच्या गोष्टी लई झालेल्या म्हणून विषय सायंटिफिक पद्धतीनं त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे. कॉपी पेस्ट ते असता कामा नये. त्याच्यामध्ये आपण एथिक्स पाळले पाहिजे. कुठलाही विषय घ्या, अमेरिकेच्या निवडणुकीचा विषय घ्या किंवा श्रीलंकेमध्ये आता दिसायला एक प्रेसिडेंट झाले आणि तिथला एखादा विषय घ्या की तिथे कम्युनिस्ट विचारधारा आता पुढे येणारा विषय आहे का किंवा अमेरिकेमधल्या डोनाल्ड ट्रम्पच्या विषय घेऊ शकता किंवा इंडियामधल्या इलेक्शनचा विषय घेऊ शकता किंवा एखादी दुसरी कुठलीही ऍडमिनिस्ट्रेशन मधली किंवा ह्याच्यामधली गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स मधले कुठलाही विषय घेऊ शकता. तर ह्या सगळ्या रिसर्च मेथड्सचा अवलंब करून आपण शेवटच्या टप्प्याला जाताना रिसर्च रिपोर्ट रायटिंग करत असतो आणि याच्यापेक्षा वेगळा भाग जो रिसर्च पेपर रायटिंगचा आहे. सेम पद्धतीच्या अनेक मेथड्स या आपल्याला रिसर्च रायटिंगमध्ये तिथे फॉलो कराव्या लागतात. तुम्ही एखाद्या विषयावरती लिहिता आहात त्याचा ऍब्स्ट्रॅक्ट तुम्ही द्या, त्याचे एखाद्याचा विषय तुम्हाला द्यायचा आहे, त्याचा ऍब्स्ट्रॅक्ट तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने द्यायचा आहे. त्याची काही कीवर्ड्स असतील, तुम्ही एखादा विषय घेतलेला त्याचे कीवर्ड्स करायचे की तुम्ही एन्टायर काय तुम्ही वर्ड्स कन्सेप्ट यूज केल्या त्या तुम्ही त्या ठिकाणी यूज करायच्या. प्रोडक्शन त्याची प्रस्तावना एक असेल, त्याचे ऑब्जेक्टिव्ह असतो, त्याची हायपोथेसिस असतो आणि त्याची मेथडॉलॉजी असेल की ज्या तुम्ही पेपर राईट करता. हा एक महत्वाचा भाग. आणि थर्ड फायनल इज दॅट रेफरन्सेस अँड ॲनालिसिस. हा काय होता तर हा शेवटचा आहे. तुम्ही जेव्हा संशोधन करता पेपर राईट करता, तुम्ही एखादा प्रोजेक्ट करता किंवा तुम्ही एखादा रिसर्च केलेला आहे, एखादं पीएचडीचं तुमचं थेसिस तुम्ही केलेलं आहे जे की सगळ्या वरच्या 3ही युनिट मध्ये ज्याचं आपण वर्णन केलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्ही एखादं पीएचडीचं थेसिस तयार केलेला आहे किंवा एखादा रिसर्च प्रोजेक्ट तयार केलेला आहे, त्याचं रिसर्च रिपोर्ट रायटिंग केलेलं आहे किंवा एक पेपर रायटिंग केलेलं आहे, एक रिसर्च पेपर केलेला आहे. तर त्याच्यामध्ये रेफरन्स स्टाईल तुम्ही यूज करा. आता अनेक रेफरन्स स्टाईल. शिकागो स्टाईल आहे. जनरली तुमच्या ऑथरचं नाव सपोज आता आपले सर सचिन भोसले सर. सो भोसले यस भोसले सचिन. त्यांच्या पुस्तकाचं नाव, त्यांचं प्रकाशनाचं प्लेस, कुठलं प्रकाशन आहे आणि त्याच्यानंतर वर्ष आणि तुम्ही ज्या पेजवरचा रेफरन्स घेतला असो एक त्या पेज क्रमांक हे अनेकदा वापरले जाते. पण आपल्याकडे एपीएस स्टाईल सायकोलॉजिकल स्टाईल आपण वापरत असतो जनरली संशोधनामध्ये आणि हिच्यामध्ये थोडासा वेगवेगळा भाग येतो. जसं भोसले सचिन ब्रॅकेट मध्ये ऍप्लिकेशन येतं आणि नंतर ब्रॅकेटच्या बाहेर कोलन किंवा कॉमा द्या आणि त्याच्यानंतर आपण काय करत असतो की द टायटल ऑफ द हिज पेपर टायटल आणि त्याच्यानंतर तुमचं असतं आणि ओके आणि
एपीएस टाईप मध्ये आपण जो कंटेंट आपला असतो त्याच्यामध्ये आपण इन्साइट देत असतो. त्याच्यामध्ये आपण छोट्या ब्रॅकेट मध्ये असतो कुठे त्याचा आपण बघतो. त्याच्यामध्ये यस आणि पब्लिकेशनचं क्लिअर आणि पृष्ठ क्रमांक क्लोज करतो. पण त्याचा पूर्ण रेफरन्स हा आपण किंवा प्रकरणाच्या शेवटी रिसर्च पेपर मध्ये त्याच्यामध्ये एपीएस टाईप ही जनरली आपल्याकडे वापरली जाते. त्याचे देखील आता जवळपास 13-14 वर्जन झाले. त्याच्यामध्ये पण अनेक डेव्हलपमेंट झालेले आहेत. त्या यूज करताना एडिटेड बुक्सच्या वेगवेगळे प्रोसेस असतात. सोल ऑथरचे वेगवेगळे प्रोसेस असतात. जर्नल्स असतात पण त्याचे टाईप ऑफ डिफर मेथड फ्रॉम द बुक्स असं ते आपल्याला त्याच्यामध्ये यूज करायचं असतं. हे काय करायचं असतं कारण जो पेपर आपण लिहिलेला आहे जे संशोधन आपण लिहिलेलं आहे त्या संशोधनाचं एक त्याचं सिस्टमॅटिक पणा त्याच्यानंतर त्याच्यामधला त्याच्यामध्ये रॅशनॅलिटी त्याच्यामधलं सायंटिफिक पणा हा व्यवस्थित असावा. त्याच्यासाठी आपण एखादं बदल आपल्याला पुढे करण्यासाठी एखादा बदल जेव्हा आपण साधा घेतो तेव्हा ज्या लोकांचं बदल आपण घेतलेला आहे त्याचं कोटेशन घेतलेलं आहे ज्यांनी रिसर्च करून काही फिगर्स दिलेले त्याचं क्रेडिट त्याला गेलं पाहिजे म्हणून आपण साधारणपणे अशा पद्धतीचे रिस्पॉन्सिबल देत असतो. रिप्लेस बाकी म्हणजे संदर्भ हे रेफरन्सेस पेक्षा जे ज्यांचा यूज तुम्ही याच्यामध्ये घेतलेला नाही तुमच्या संशोधनाच्या अंडरस्टँडिंग डेव्हलप होण्यामध्ये ज्या पुस्तकांचा ज्या जर्नल्सचा ज्या पेपर्सचा ज्या इतर मटेरियलचा तुम्हाला लाभ झालेला ते फॅक्ट्स तुम्ही तुमच्या पेपरमध्ये घेतलेले नाही पण तुम्ही त्याचं वाचन केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या विषयाच्या बाबतीमध्ये जास्त डीप जाऊ शकता. तुमची अंडरस्टँडिंग जास्त डेव्हलप होऊ शकते. या दृष्टिकोनातून आपण जी तुमच्या संशोधनाच्या सिरियसनेस त्याचं रिफ्लेक्शन की तुम्ही किती जास्त वाचन हा विषय तुम्हाला पुढे रिसर्च पेपर मध्ये त्याच्यामध्ये असतात जी ऍडिशनल माहिती तुम्हाला kind of डॉक्युमेंट्स किंवा तुम्ही जे काही रिसर्च करता त्याच्याशी संबंधित असणारे जी काही लिस्ट असेल किंवा ऑब्झर्वेशन्स असतील जे काही असो किंवा त्याच्याशी रिलेटेड जी एक्स्ट्रा माहिती तुम्हाला अधिक द्यायची आहे तर तुम्ही मध्ये तुमच्या संशोधनाला जोडू शकता. मला माहित नाही मी या सगळ्या पेपरविषयी समजू शकला तर माझा हा प्रयत्न होता की ओव्हरऑल आयडिया आपली ह्या पेपरची क्लिअर व्हावी पेपरचं तुमचं अंडरस्टँडिंग फेस करायचं असेल ते आणि ओव्हरऑल एक रिसर्च मेथॉडॉलॉजीची स्वतःचं आकलन त्याच्यामध्ये हे तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकलं आणि मला एज्युकेशन आपल्याशी संवाद आणि आपण सर्व व्यक्त करतो आणि धन्यवाद सर.
एक 5 मिनिटामध्ये कुणाला काही संशोधन पद्धती या पेपर विषयी काही अडचण असेल तर सरांना विचारू शकताय. 5 मिनिटं. या पेपर विषयी कुणाला काही समस्या असतील त्यांनी विचारावेत सरांना. शंका नसेल तर आपण पुढे जाऊया. हा, बोला. समीक्षा जाधव, तुम्हाला काय बोलायचं आहे? बोला. बोला. समीक्षा तुमच्या नावामध्येच समीक्षा आहे. क्रिटिकल इन्क्वायरी आहे ना, संशोधनामध्ये आपल्याला क्रिटिकल इन्क्वायरीज करायची असते. बरोबर. समीक्षा होतो. ठीक आहे. ओके सर, धन्यवाद सर. अतिशय चांगल्या पद्धतीनं संशोधन पद्धतीविषयी, त्यानंतर संशोधन प्रक्रिया असेल, संशोधनाचा म्हणजे एकूणच संशोधन ची जी व्याख्या आहे त्याचा अर्थबोध तुम्ही विद्यार्थ्यांना साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितला. त्याचबरोबर संशोधन समस्येचं म्हणजे त्याचं कसं डिफाईन करायचं, संशोधनाची प्रक्रिया कशा पद्धतीनं अवलंबवायची, त्यानंतर गृहीतकं कशी ठरवायची, यानंतर एकूणच संशोधन आराखडा कसा लिहायचा याबद्दल तुम्ही अतिशय साध्या शब्दामध्ये विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं. त्याबद्दल दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने तुमचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. अतिशय शॉर्ट टाइम मध्ये तुम्हाला या पेपर विषयी मार्गदर्शन करण्याविषयी तुम्हाला बोलवलं त्याबद्दल दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो, कारण तुम्हाला त्या ठिकाणी वेळ मिळालेला नाही, कारण कामाची व्यस्तता खूपच आहे. विभागामध्ये जी चाललेली कामं आहेत, सिका, IQS किंवा ISO काय असेल, नॅक, या सर्व परीक्षा आहेत. यामध्ये सर खूपच बिझी असतात आणि या त्यांच्या बिझी शेड्यूल मध्येही ते त्यांचं जे लेखनाचं काम आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय घडामोडीविषयी तुम्ही सरांचे जे विश्लेषण आहे आंतरराष्ट्रीय घडामोडीविषयी, आता ते ट्रम्पच्या विषयी, ट्रम्प जे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे झाले त्याच्याविषयी सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं विस्तृत असं विश्लेषण त्यांनी ते केलेलं आहे. ते तुम्ही वाचावं. त्यातूनच खऱ्या अर्थानं सरांचं जे आहे त्या म्हणजे लेखन पद्धतीविषयी तुम्हाला सरांच्या समजेल. धन्यवाद सर. यानंतर आपण जे उद्याचे जे लेक्चर आहेत त्याविषयी आपण बोलणारच आहोत. उद्याचे जे आपल्याला राहिलेले पेपर आहेत याच्याविषयी मार्गदर्शन, एन्व्हायरमेंट पॉलिटिक्स असेल, इतर जे पेपर आहेत त्याच्याविषयी तुम्हाला नियमित वेळेमध्ये आपली जी लेक्चर आहेत, जे पेपर आहेत त्या पेपरविषयी मार्गदर्शन होणार आहे. आता या ठिकाणी आपण थांबतो आहे. मात्र जे स्वाध्याय आहेत ते स्वाध्याय लिहून वेळेवरती आपल्या अभ्यास केंद्रामध्ये जमा करायचे आहेत. दुसरी जी गोष्ट आहे, परीक्षेचा ड्राफ्ट तुम्हाला मी शेअर करणार आहे. त्याचबरोबर मोबाईलवरती ज्या पाहण्याच्या ज्या सॉफ्ट कॉपी आहेत पेपरच्या त्याही तुम्हाला शेअर केलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहायच्या आहेत. ओके. आपण सातत्याने या गोष्टीवरती चर्चा करणार आहोत. थांबूया. धन्यवाद.